मुख्यमंत्री साहेबांचं हेलिकॉप्टर. आमचा पैसा संपला गेला मग ते चल हो मुरमुरा गेला 20 रुपयाची, त्याच्या 10 रुपयाची शेव दिलो ना भाजीचा. अरे थांबा ना, देतो ना, वाढीतो ना मी. अरे नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा द अनोखी वाट या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण कुठं चाललोय हे तुम्ही थंबनेलवरून ओळखलेच असेल. आमच्या या प्रवासात काय काय घडतंय तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. आम्ही चालू आज पंढरपूरला रातच्या ट्रेननी. तर बघा कोण कोण चाललंय. आणि हे गणेश महाराज, त्यानंतर आमचे आजोबा लावरे बाबा. बघा इकडं बाबा, कुठं चालले तुम्ही? इकडे बघा गणेश महाराज, तुम्ही कशासाठी चालेल? आपल्या इकडे अक्षय महाराज आहेत, इकडे प्रतीक महाराज आहेत. चला बघू आपण. आता आपण ट्रेनची वाट बघतोय. आता सध्या अजून ट्रेनच नाही आली. 8:14ची ट्रेन आहे, तर ती आता वाजलेत बघ किती, 8:20 झालेत. पावसामुळे काही कारणास्तव आपली ट्रेन लेट झाली. खूप वेळ वाट बघितल्यानंतर अखेर आमची ट्रेन आली आणि आम्ही त्या ट्रेनमध्ये जाऊन बसलो. आता आम्ही लोकलमध्ये इथून जाऊन आम्ही कल्याणला एक्सप्रेस पकडणार आहोत आणि तिथून थेट पंढरपूरला जाणार आहोत. चला आता आम्ही एक्सप्रेस पकडली आणि आता आम्ही सकाळी पंढरपूरमध्ये पोहोचलो. फायनली आपण पंढरपूरमध्ये पोहोचलो. तर मंडळी, खूप प्रवासानंतर आपण या ठिकाणी पोहोचलो आहोत. हा बघा हेलिकॉप्टर पंढरपूरमध्ये. सगळ्यांचं म्हणणं होतं कदाचित मुख्यमंत्री साहेबांचं हेलिकॉप्टर असावं. काय अक्षय महाराज, कसं काय वाटतंय वातावरण? एकदम छान. प्रतीक महाराज बांगरे, सांगा अनुभव तुमचा. एकदम छान वाटतं. तुम्ही पहिल्यांदाच आमच्या बरोबर आले रे वारीला. आता थांबा, हर्षल महाराजांकडे. खूप छान वाटतं, पण आमचा पैसा संपला गेला मग ते चल हो उद्या. येथील जुनी घरं ना खूप अशा वेगळ्या पद्धतीने बांधलेली आहेत. येथील जिना तुम्ही बघू शकता, दगडांमध्ये बांधलेले आहे. खूप छान असं बांधकाम केलेले आहे. येथील जुने वाडे आणि अरुंद अशा गल्ल्या आहे ना, जुन्या काळाची आठवण करून देतात. अजूनही या ठिकाणी खूप जुने असे राजवाडे आपल्याला बघायला मिळतात. वारीच्या वेळेस संपूर्ण पंढरपूर ज्ञानोबा तुकाराम या जयघोषाने न्हावून निघतो. या ठिकाणी सर्वजण आपापला आनंद व्यक्त करत असतात. कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही. तुम्ही गर्दी तर बघा या ठिकाणी, किती गर्दी, अफाट अशी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सर्वजण या ठिकाणी चंद्रभागेवर स्नान करण्यासाठी या ठिकाणी. आमच्यामध्ये कोणत्याही वस्तूचा व्यवहार करायचा म्हटला ना, तर अक्षय भाऊ प्रत्येक वस्तूमध्ये कमी करणार म्हणजे करणार. कशी आहे ती? 100ला 4.
तुम्ही बघू शकता आपल्याकडे खूप पाऊस आहे आणि इकडे बघा डायरेक्ट आपल्या इकडे खूप पाऊस पडतोय आणि इथे बघा कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये पडतो. बघा ना फुलांनी किती छान असं नाव काढलेलं आहे. थांबा हे बघा, हे बघा आपण दर्शनासाठी चाललो. पांडुरंगाचं दर्शन करून आम्ही निघालो गोपाळपुरा, जिथं भगवान श्रीकृष्णांचं मंदिर आहे. ही जी लाईन तुम्हाला दिसते ही पांडुरंगाच्या चरण स्पर्श दर्शनाची लाईन आहे, जी की जवळजवळ गोपाळपुरापर्यंत लांब आहे, जिला बारी असे म्हणतात. हेच ते भगवान श्रीकृष्णांचं मंदिर जे गोपाळपूरमध्ये आहे. नंबर कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. आम्ही पंढरपूरमध्ये जवळजवळ 7 दिवस होतो, त्यामुळे आम्ही बाजारात कधी गेलो नाही असं व्हायचंच नाही. गाईज तुम्हाला काय दाखवतो इकडे बघा. हनुमंतरायाची वानरसेन आहे आणि डोक्यावरती बघा टोपी घातलेली. जवळजवळ सगळं पंढरपूर खाली झालं ना, आम्ही चालू बघा कसं वाटतंय खाली खाली पंढरपूर. हा आपल्याला जर मोठं व्हायचं असेल ना तर पब्लिक काय बघावं नाही लागत. मला काय वाटतं तुम्हाला? एकदम बरोबर. हा तुम्ही बघू शकता का बघा इथे किती भारी हॉटेल आहे. पण आज आमचा उपवास आहे गुरुपौर्णिमेनिमित्त, त्याच्यामुळे आम्ही काहीच खाणार नाही. तर पाप तर तुम्ही आणि हे सकाळीच वडापाव खाऊन बसले दोघं. आमचं प्रतीक महाराज बांगरे, तुम्ही कुठे येत आता? कसा वाटला अनुभव तुमचा पंढरपूर मधला? खूप छान वाटलं.
चला आणि गेलो तर बाजारात प्रसाद घ्यायला. आता जातो आमच्या घरी. आता मुरमुरा घेतला 20 रुपयाचे, त्यात 10 रुपयाची शेव. दोन भाजीचा कांदा निंबू भाजी कशी आहे ते. अरे थांबा ना, देतो ना, वाढीतो ना मी. अरे पेढा वाढणार म्हणजे काहीतरी गडबड वाटत आहे तुम्हाला वाटत आहे संपला का? असं कर ना, एक मिनिट एक मिनिट. आता आम्ही निघालेलो घरी जायला. खरी सेवा ही पोलीस लोक करीत असतात, त्यांच्यामुळे वाहतूक कोणती कमी होते. आपला माणसं येते बोला ठीक बघा आम्ही एवढे खंडाळा घाटाला बाय बाय करून आजचा प्रवास आपला इथेच संपतो. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.